नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आता लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षा जी आहेत ती संपणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरणाची घोषणा आता जवळ आलेली आहे। सगळ्याच लाडक्या बहिणींना माहिती आहे की आज 21 तारीख आहे। 21 तारखेला नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील तर यांचा निवडणुकीचा निकाल आहे आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये हा गदारोळ असणार आहे आणि या निकालानंतर लगेचच उद्याच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून मंत्री आदित्य तटकरे असतील, मंत्रिमंडळ असेल तर या संदर्भात निर्णय घेणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या, आज निवडणुकांचा निकाल लागला की लगेचच या आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर आता यामध्ये एकच महत्त्वाची बाब आहे की आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे, त्यामुळे शासनाची जी 2 हप्ते वितरणाची तयारी सुरू होत आहे किंवा तयारी सुरू झालेली आहे अशी जी बातमी आहे ती आता खरी व्हायला पाहिजे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित जर मिळाले तर मोठीच आनंदाची खुशखबर असणार आहे। तर अशा प्रकारे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा जो हप्ता असेल किंवा वित्त विभागाचे परमिशन असेल तर या सर्व कारणांमुळे हा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यात आला नव्हता। पण आता डिसेंबर महिन्याचाच आता शेवटचा आठवडा बाकी आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना खुशखबर आता उद्यापासून कोणत्याही वेळी होऊ शकते। म्हणजे आता लवकरच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे ती संपणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे। फक्त आता एवढंच आहे की नोव्हेंबर महिन्यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळतोय तर या संदर्भात अजून प्रश्नचिन्ह आहे। तर शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येते की 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। पण या संदर्भात जेव्हा मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील त्यानंतरच आपल्याला तथ्यता देता येणार आहे। आम्ही देखील वारंवार ट्विटर पेज असेल किंवा न्यूज चॅनल असतील या ठिकाणी चेक करत असतो, पण अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। आज दिवसभरामध्ये निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कदाचित संध्याकाळपासून देखील या संदर्भातली घोषणा होऊ शकते आणि या आठवड्यामध्ये 100% लाडक्या बहिणींना जी त्यांची हक्काची जी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल तर या संदर्भातली गुड न्यूज मिळणार आहे। तर अशा प्रकारे KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हा जो लाभ येणार आहे आणि याचबरोबर लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी शेवटचे 10 दिवस बाकी आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची अजून कोणतीच घोषणा नाही आहे। या तारखेला लाभ येणारा हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। याच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत असे व्हिडिओ येत आहेत। बँक खाते बदला, पण लक्षात घ्या काहीही करायची गरज नाही। लवकरच लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे। फक्त आता थोडीशी प्रतीक्षा करायची आहे। साधारणतः आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे, लवकरच लाडक्या बहिणींची गुड न्यूज येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।